हॅलो फ्रेंड्स, द आयुर्वेदिक मेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण पदार्थ वनचा आपण सिलेबस बघत होतो. तर पदार्थ वनमध्ये आपण आपण पदार्थ निरूपण, आयुर्वेद निरूपण, दर्शन निरूपण हे सर्व टॉपिक बघितला. नंतर आपण द्रव्य बघितलं, नंतर आपण गुण बघितला, नंतर आपण कर्म बघितला, नंतर आपण सामान्य विशेष बघितलं लास्ट लेक्चरमध्ये मी रिवाईज पण सुद्धा केलं सर्व गोष्टी. ठीक आहे. नंतर आता आपण नेक्स्ट टॉपिक बघणार आहोत, समवाय व अभाव. समवाय व अभाव इम्पॉर्टंट आहे. याच्यावर आपल्याला SAQ विचारला जातो. समवाय व अभावावर याच्यावर नाही का आपल्याला LAQ विचारायचे चान्सेस कमी येतं. LAQ विचारलं जात नाही आपल्याला, पण आपल्याला आता ब्लूप्रिंटनुसार LAQ कशावर विचारला जातो. LAQ आयुर्वेद निरूपण. LAQ कशावर विचारला जातो आपल्याला, आयुर्वेद निरूपण, पदार्थ निरूपण. आयुर्वेद निरूपण, पदार्थ निरूपण याच्यावर 2 SAQ झाले. द्रव्य गुण याच्यावर एक SAQ विचारला जातो. कर्मावर एक SAQ विचारला जातो. सामान्य विशेषवर आणि समवाय विशेष अभावावर, समवाय किंवा अभावावर विचारला जातो. गुण व कर्म म्हणजे काय, गुण आणि कर्म मिळवून 3 SAQ विचारलं जातं आणि एक LAQ विचारला जातो. म्हणजे सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक येतो. ठीक आहे. नंतर द्रव्य बघा, तुम्हाला इथं पण विचारला जातो, इथं पण विचारला जातो. ठीक आहे. आयुर्वेद आणि दर्शन हे दोन्ही मिळून आपल्याला 2 SAQ एक LAQ. ठीक आहे. तर आपण आता फक्त एंडकडे आलेलो. आपल्याला फक्त लास्ट टॉपिक आहे समवाय अभाव. आपण आयुर्वेद पण बघितलं, पदार्थ बघितलं, द्रव्य बघितलं, गुण कर्म बघितलं, सामान्य विशेष बघितलं. आता समवाय आणि अभाव. ठीक आहे. तर आता हे एंड आहे, पेपर 1 आपला एंड आहे. आणि MCQ पण विचारले जातात. निरूपणवर 2, याच्यावर दर्शनवर 3, द्रव्य गुण कर्म समवाय विशेष सामान्य अभाव. म्हणजे तुमचं MCQ पण प्रिपेअर होतं. आणि मी तुम्हाला सांगत आहे की MCQ कुठं MCQ बनवू शकतात. मी शिकवता सांगत आहे, तर त्याच्यावर पण लक्ष देत जा. ठीक आहे. नंतर इथे समवाय आणि अभाव विज्ञान. ठीक आहे. तर समवायचे लक्षण नित्य संबंध समवाय अयुत सिद्धी वृत्ती. तर इझी आहे आणि हे पाठ करायचं आपल्याला. ठीक आहे. समवाय आणि अभाव हे कसे माहिती का, जे टॉपिक आहेत ना ते SAQ साठी नाही का, तर प्रत्येक टॉपिकमध्ये आपल्याला एखादा तरी श्लोक आलाच पाहिजे, म्हणजे त्यांना प्रेझेंटेशन वाढते. ठीक आहे. नित्य संबंधाला अतूट न तुटणाऱ्या अपृथक भाव समवाय म्हणतात. अपृथक भाव म्हणजे काय, समवाय म्हणजे नित्य संबंधाला काय म्हणतात, समवाय. ठीक आहे. आणि अयुत सिद्धी वृत्ती. ठीक आहे. तो अयुत सिद्ध पदार्थावर राहतो. तो कुठं राहतो, तो अयुत सिद्ध पदार्थावर राहतो. वेगळा न राहणाऱ्या पदार्थांचा संबंध समवाय होय. दोन पदार्थातील एका पदार्थाचा नाश होणारा असतो. अशा वर्तमान स्थितीत तो दुसऱ्याच्या आश्रयी राहतो. त्यालाच काय म्हणतात, अयुत सिद्ध म्हणतात. अयुत सिद्ध हे सामान्य समवाय पदार्थाचे लक्षण आहे. अयुत सिद्ध काय, समवाय पदार्थाचे लक्षण आहे. ते MCQ साठी पण महत्त्वाचं आहे. याच्यात काय ते पहिले ते अवयवी, आधेय आधार, नंतर ते गुण गुणी, आश्रयी, द्रव्य द्रवी, जाती व्यक्ती, क्रिया क्रियावंत इत्यादी प्रकारचा संबंध हा अयुत सिद्ध म्हणजेच नित्य असतो. तो संबंध म्हणजेच काय होय, समवाय होय. ठीक आहे. आता संबंध नाही का 2 राहतात, एक नित्य राहते आणि एक अनित्य राहते. नित्य संबंधाला काय म्हणतात, समवाय म्हणतात, आणि अनित्य संबंधाला संयोग म्हणतात. ठीक आहे. तर संयोग आणि समवायमध्ये आपल्याला डिफरन्स पण विचारू शकतात. समवाय आणि संयोगमध्ये काय डिफरन्स आहे. समवाय काय राहते, नित्य राहते, आणि संयोग काय राहते, अनित्य राहते आणि क्षणिक असतो. ठीक आहे. संयोग म्हणजे कोणती पण 2 गोष्टी जवळ आली, संयोग झाला तर ते काय संयोग म्हणतात. आणि समवाय नित्य काय, जे एकमेकांसोबत इंटिग्रेटेड राहतात, ते सोबतच राहतात. विभागाद्वारा संबंध समाप्त होत नाही. जर का आपण विभाग केला, वेगवेगळं सेपरेशन केलं, तर त्याच्यामुळे त्याचं काय संबंध खतम होत नाही. विभागाद्वारा संबंध याचा समाप्त होतो. ठीक आहे. 2 गोष्टी, आता समजा आपण 2 पुस्तकं एक जवळ आले, 2 गोष्टी आपण ॲड केला. ठीक आहे. पण ते जसं वेगवेगळं केलं तसं त्याचं चेंज होऊन जाते. पण इथं समवायमध्ये तसं होत नाही. प्रकृतीचा संबंध असतो. हे काय, तर प्राकृतीचा संबंध असतो. हे काय, कृत्रिमरित्या संबंध आपण आणतो. पदार्थ अयुत सिद्ध संबंध असतो. पदार्थात काय असतो, अयुत सिद्ध संबंध असतो. पदार्थात संयोगाशिवाय आपले वेगळे पदार्थ, हे जे संयोग असते, यात जे पदार्थ हे राहतात, इन्व्हॉल्व राहतात, त्यामध्ये संयोगाशिवाय त्याचे वेगळे अस्तित्व नसते. संकेत एकच असते. हे दोन्ही समवाय राहते ना, ते एकच काउंट ठेवले जातात. आणि संकेत अनेक असू शकतात. संयोगमध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहे. म्हणजे तुम्ही जे पण समजा औषधी बनवता, तर औषधामध्ये समजा त्रिफळ आहे, तर त्रिफळामध्ये आपण 3 गोष्टी टाकतो, तीन गोष्टी टाकतो, तर त्याच्यात 3 गोष्टी आहेत ना, तर ह्या काय येतात, याचा संयोग केला आपण. आता हे समवाय आहेत का, नाही. ठीक आहे. नंतर संकेत एकच असते. हा संकेत अनेक असू शकतात. हा पदार्थ आहे, हा पदार्थाच्या आश्रयाने राहतो. हा काय पदार्थ आहे, समवाय पदार्थ मानलेला आहे. समवाय पदार्थ आहे. षड पदार्थात त्याचं वर्णन आहे. संयोग काय आहे, संयोग हा पदार्थाचा, हा याच्या आश्रयाने, हा पदार्थाच्या आश्रयाने राहतो. ठीक आहे. स्थायी, हा स्थायी रूपात असतो, हा अस्थायी रूपात असतो. ठीक आहे. ते कन्फ्युजन व्हायचं नाही, हा आपल्याला इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. नंतर इथे अभाव लक्षणं इम्पॉर्टंट आहे.
अभाव म्हणजे अभावाचे प्रकार इम्पॉर्टंट आहे. अभाव लक्षण सांगून अभावाचे प्रकार एक्सप्लेन करा असा ACQ येऊ शकतो आपल्याला, आणि आलेला आहे हा यावर्षी पण येणारे इम्पॉर्टंट ACQ आहे. ठीक आहे, कारण की आपण नेमकंच बघितलं तर समवाय आणि अभावावर ACQ इम्पॉर्टंट आहे. तर अभावाचे इतक्या वर्ष झाले अभाव विचारत येतं, तर यावर्षी अभावाचे चान्सेस येतं. पण मी समवाय काहून घेतलं की आता इतक्या वर्ष झाले अभाव विचारत येतं. आता तुम्ही जर का ब्लू प्रिंट बघितलं त्याच्या समवाय पण टॉपिक दिला आहे की समवायवर पण येऊ शकते. आता यावर्षी जर का त्यांनी समवायावर दिला तर तुम्ही म्हणसाल का की सर तुम्ही तर म्हणले होते की अभावावर येणार आहे. ज्याच्यावर 2-3 वेळा झालेला आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की स्टडी आपल्याला त्या 3 जे पेपर येतं त्याचा स्टडी असा करायचा आहे की ब्लू प्रिंटनुसार आपल्याला सर्व गोष्टी करता आल्या पाहिजेत. ठीक आहे, ज्या पदार्थाचा उल्लेख नकारात्मक स्वरूपाने केला जातो त्याला अभाव म्हणतात. ठीक आहे, अभाव निषेधात्मक असतो, त्याची अभिव्यक्ती नकाराने होते, हे अभावाचे काय लक्षण आहे. अभावालाच अनुपलब्धी, अप्राप्ती, अविद्यमानता इत्यादी शब्दांनी प्रकट करतात. 50-50 तुम्ही नाही जरी केला तरी चालते. काय असं तुम्हाला तुम्ही श्लोक पाहून नाही का मग तुम्ही टॉपिकच वाचत ना. तुम्हाला श्लोक जिथं म्हणलं की श्लोक करा तर तुम्ही टॉपिकच वाचत ना. तुम्ही लय हुशार, मला माहिती आहे तुम्ही लय भारी. तुम्ही फक्त नसं ज्याला करायचं ना, मी सांगते ज्याला करायचं जे करू शकते. ज्याची भीती आता इथपर्यंत माझ्यासोबत स्टडी करता त्याची भीती निघाली असेल सब्जेक्टची, ते माझ्या हिशोबाने त्यांना एकदा दोनदा वाचलं तर ते लक्षात राहू शकते. इतकं काही अवघड नाही श्लोक वगैरे लक्षात ठेवणं. ठीक आहे, आता ज्याला भीती वाटत असेल त्यांनी नका करू बाबा, पण एक्सप्लेनेशन तर वाचा, काय म्हणते ते सोडून नका येऊ. काहीतरी कोरड नका पेपर सोडून येऊ. सर्व अटेम्प्ट करून या, तेव्हा पासिंग तुमची कन्फर्म होईल. ठीक आहे, अभावालाच काय म्हणतात अनुपलब्धी किंवा अप्राप्ती, अविद्यमानता इत्यादी शब्दांनी प्रकट करतात. दार्शनिक दृष्टीने भावापेक्षा जे भिन्न असते त्याला काय म्हणतात अभाव म्हणतात. भावापेक्षा जे भिन्न असते त्यांना काय म्हणतात अभाव म्हणतात. यालाच काय म्हणतात असत शब्दाने सुद्धा ओळखले जाते. अभावाचे काय येतं हे सर्व लक्षणे येतं. तर हे तुम्ही श्लोक पाठ करू शकता, नाही जरी केला ओके, वेल अँड गुड, पण हे सर्व वाचा. ठीक आहे, आता मेन टॉपिक आहे ते अभावाचे प्रकार. लास्ट टॉपिक आहे पदार्थ विज्ञान पेपरवरून आपल्या म्हणजे एंडिंगवर आलेला आहे. काय म्हणजे एंडिंगवर आहेच, आता एंडिंग झालेलाच आहे. इतकं काय पण आलो समोर. सिलेबसचा नका काळजी करू, सिलेबसमध्ये मी तर सिलेबस कव्हर करण्यात मी माहीर हो. तुमचा सिलेबस हा तुम्हाला मेळभर लागणार नाही. आता झाला सिलेबस कव्हर. पदार्थ 1 काय आहे आता फक्त आता तुम्ही बघा पदार्थ पेपर 1चं मी इम्पॉर्टंट मी काढत होतो, मी नोट्स काढत होतो, फक्त मला काढायला टाईम नाही भेटला कारण की खूप गोष्टी तर ते हे करणं आणि स्टार्ट करणं आवश्यक होतं. मी म्हटलं जाऊ द्या, इतकं काही महत्त्वाचं नाही. पेपर 1मध्येच भरपूर गोष्टी कव्हर होतात. पेपर 2मध्ये मी एकदा युक्ती प्रमाण वगैरे वाचून गेलो असतं, जे छोटे येतं. प्रत्यक्ष आणि अनुमान प्रमाण आपदशीत सोडून दिलं असतं. त्यातलं अनुमान प्रमाणामध्ये थोडंसं ते हेतोभास वगैरे करून गेलो असतो. तर हे असं करता आलं पाहिजेत. पण आता तुमच्यासाठी आता मला सर्व गोष्टी वापस कराव्या लागतील. मी तर मला तर झालं, मला निपटलं, मला माहिती काय करायचं काय नाही. पण आता तुमच्यासाठी मला काढावं लागणार ना, फक्त थोडा वेट करा. ठीक आहे, त्याच्यावरूनच तुम्हाला दिसत असेल की बा मी हेडिंग टाकलेली, पण मी नोट्स नाही काढलेल्या, नोट्स ब्लँक येतात. आता मला थोडा तर टाईम द्या तुम्ही. माझ्याकडे पेपर 2च्या पण नोट्स नाही, तर काही विषयाच्या नोट्स इनकम्प्लीट येतात. तर थोडासा फक्त वेट करा तुम्ही. फक्त आता इथपर्यंत मी आता तुमचा सिलेबस कव्हर केला नाही का. मी तुम्हाला म्हटलं ना, आता झालेच किती दिवस, अजून भरपूर दिवस बाकी आहेत आपल्याला. आता मी इतक्या कमी दिवसात जर का मी 7 ते 8 दिवसामध्ये जर का तुमचा इतका सिलेबस जर का मी कंप्लीट करू शकत असशील तर तुम्हाला माझ्यावर ट्रस्ट आता घ्यायला पाहिजेत. नसेल तर मी त्याच्यात काही करू शकत नाही. मी माझं पूर्ण मेहनत करते, मी खूप ट्राय करते तुम्हाला सर्व द्यायचा. पण तुम्ही जर का घाई नका करू, थोडंसं पेशन्स ठेवा. जे देते जेवढं सांगते तेवढं तर करा आधी. आणि जर का तुमच्याकडे हे नसेल तर मी आधीच ऑलरेडी तुम्हाला कसा अभ्यास करायचा ते सांगितलेलं. तुम्हाला जर का माझ्या टीचिंगची जर का तुम्हाला माझी नोट्सची जर का तुम्हाला आवश्यकता असेल, माझ्या लेक्चरची आवश्यकता असेल तर थोडं वेट करावं लागेल. ठीक आहे, आणि माझ्याकडे सर्व सब्जेक्टचं टॉपिक येतं, सर्व सब्जेक्ट मला कव्हर करायचे. ठीक आहे, आता लास्ट टॉपिक आहे अभावाचे प्रकार. अभावाचे 2 प्रकार येतात, संसर्गभाव आणि अन्योन्याभाव. ठीक आहे, संसर्गभावाचे 3 प्रकार होतात, प्रागभाव, प्रध्वंसाभाव आणि अत्यंताभाव. म्हणजे काय, संसर्गभावामध्ये काय ते प्रागभाव, कार्याच्या उत्पत्तीपूर्वी कारणात असणारा कार्याचा अभाव त्याला काय म्हणतात प्रागभाव. कार्याच्या उत्पत्तीच्या आधी जे कारणामध्ये कार्याचा जो अभाव असतो त्याला काय म्हणतात प्रागभाव. उदाहरणार्थ पट उत्पन्न होण्यापूर्वी त्यात असणारा पटांचा अभाव हा प्रागभाव आहे. हे काय पट म्हणजे आपलं कपडा वगैरे नाही का, त्याला पट म्हणतात. ठीक आहे, ज्वर उत्पन्न होण्यापूर्वी ज्वर होण्यापूर्वी असणारा ज्वराचा अभाव तो काय आहे, ज्वराचा प्रागभाव आहे. अनादी आहे, हा काय असतो अनादी असतो, कारण त्याची उत्पत्ती होत नाही.
ठीक आहे, याची उत्पत्ती होत नाही म्हणून हा काय अनादी आहे. कोणता प्रागभाव. जर ते प्रध्वंसाभाव, प्रध्वंस म्हणजे काय नाश होणे, कार्याचा नाश झाल्यावर झाल्यावर त्याचा होणारा अभाव, कोणत्याही वस्तूच्या उत्पत्तीनंतर त्या वस्तूचा स्वतः समवायी कारणात अभाव असणे प्रध्वंसाभाव होय. जसं की काय, घटाची उत्पत्ती झाल्यानंतर प्रहाराने घटाचा अभाव होणे हा स्वसमवायी कारणागत अभाव आहे. ठीक आहे. नंतर ते ज्वराचा नाश झाल्यानंतर ज्वराचा अभाव हा प्रध्वंसाभाव आहे. याचा आरंभ असतो व अंत नसतो. याचा काय आरंभ असतो, हा काय अनादी, याची उत्पत्ती नाही, हा काय अनादी आहे. याचा प्रारंभ असतो पण अंत नसतो, कारण कार्याचा नाश झाल्यावर याची पुन्हा कार्याचा नाश होणे शक्य नाही. ठीक आहे. नंतर ते अत्यंत अभाव काय, जो अभाव भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळ या तिन्ही काळात असतो त्याला काय म्हणतात, अत्यंताभाव. उदाहरणार्थ वायूत रूपाचा अभाव अनंताभाव आहे. वाळूमध्ये तेलाचा अभाव, म्हणजे वाळूमध्ये तेलाचा अभाव. असे तुम्ही काही एक्झाम्पल देऊ शकता की जसं तेजामध्ये म्हणजे अग्नीमध्ये वायूचा अभाव, याच्यामध्ये त्याचा अभाव. म्हणजे आता समजा कोणत्या पण गोष्टीचा तुम्ही सांगू शकता की बा बोलण्यात गंधाचा अभाव असू शकते. बोलण्याचा म्हणजे शब्दामध्ये स्पर्शाचा अभाव आहे. हे सर्व कशात अभाव, तर कशाचा असू शकतो ना. आता जसं माझ्यात तुमचा अभाव आहे, ठीक आहे, रामात सीताचा अभाव आहे, रामात लक्ष्मणाचा अभाव आहे, रामात याचा अभाव आहे, रामात रावणाचा अभाव आहे. तर म्हणजे एक्झाम्पल सांगते मी. ठीक आहे. असं नका की ते नका लिहित बसू, असं काही, फक्त सांगते की त्याचं म्हणणं काय, याचा भाव काय, अत्यंत भाव. ठीक आहे. नंतर ते अन्योन्य भाव. काय, अन्योन्य भाव. ठीक आहे. हे काय, जो अभाव आपल्या प्रतियोगीच्या तादात्म्याच्या एकत्र राहण्याच्या विरोधी असतो त्याला काय म्हणतात, अन्योन्यभाव म्हणतात. एका वस्तूची दुसऱ्या वस्तूशी असणारी भिन्नता काय, अन्योन्यभाव. घट हा पट नाही. प्रमेय म्हणजे कुष्ठरोग नाही. प्रमेय व कुष्ठ हे दोघेही भिन्न आहेत. एकाचा दुसऱ्यासोबत असणारा अभाव अन्योन्यभाव आहे. अन्योन्यभाव नित्य आहे, कारण तो ज्याच्यापासून वेगळा आहे तो त्याचे स्वरूप कधीही होऊ शकत नाही. ठीक आहे. हेच आहे अन्योन्यभाव. नंतर हे अत्यंताभाव. हे जवळपास सारखे येतं पण थोडंफार डिफरन्स येतं, लक्षात ठेवता. ठीक आहे. कन्फ्यूज व्हायचं नाही. झालं. इथं आपण आपण पदार्थ पेपर 1 इथं एंड केला. व्यवस्थितरित्या आपण पार पाडला. दादा तुमचा खूप साथ राहिला. आता इथपर्यंत आता तुम्ही पदार्थ पेपर 1 आता व्यवस्थित वाचा अशी अपेक्षा करतो. तर आता इथं आपण संपवू पदार्थ पेपर 1. पदार्थ पेपर 1चे पेपर 2चे लेक्चर जेव्हा माझा जेव्हा टॉपिक कंप्लीट होईल, मी या 1-2 दिवसात मी सर्व गोष्टी फाइंड आउट करणार होतो. थोडेसे लेक्चर स्लो जरी झाले तरी तुम्ही घाबरू नका. ठीक आहे. कारण की मी प्रिपरेशनसाठी लागणार हो. म्हणजे आता मला प्रिपेअर करायला लागेल ना. लेक्चर येतील, जे टॉपिक माझ्याकडे नोट्स प्रिपेअर येतात ज्याचे लेक्चर बाकी येतात ते लेक्चर मी कंप्लीट करीन. ते तर मी करणारच हो. पण जे टॉपिक नाही तर त्याचा मला नोट्स तयार करायला लागतील, त्याला थोडा मला टाईम द्या. थोडेसे लेक्चर स्लो झाले तर हे नका करू की हे राहिलं ते राहिलं, तर पॅनिक करू नका. ठीक आहे. एवढं सर्व समजून सांगते, तर थोडंसं लक्षात ठेवा. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू. ठीक आहे.